कमळे, ऋषीचा फोन आहे. हॅलो. हॅलो, काय झाली का तयारी? कमळी, काय झालं? आवाजावरनं जरा टेन्शन मध्ये वाटतेस. सर अहो, आपण चाललोय खरं आजींना सोडून यायचं म्हणजे मला जरा टेन्शन झालंय. कमळी, डोंट वरी, 2 दिवसाचाच प्रश्न आहे. आणि हवं तर मी आईशी बोलतो, ती काळजी घेईल त्यांची. ठीक आहे, भेटू उद्या. हो ठीक आहे, चाल, बाय, गुड नाईट. कमळे, तुला आईची काळजी आहे ना? होय, म्हणजे मी उत्साहानं सगळं ठरवलंय खरं. आजींनी परवानगी बी दिली आहे. पण माझंच मन म्हणतंय का नको, त्यांची काळजी वाटते मला. असं वाटतंय का सगळ्यांना जाऊ दे, मी थांबतो. नाही, त्याची काही गरज नाहीये. कमळे, प्लान तुझा आहे ना. आणि शिवजयंतीच्या दिवशी रायगडावर जाणं हा उत्तम प्लान आहे बाळा. हे बघ, तू आपल्या कॉलेजची जीएस आहेस, तेव्हा सगळी जबाबदारी तुझ्यावर असणार आहे. तू तुझी जबाबदारी सोडून आईजवळ बसलेली, हे आईला पण आवडणार नाही ना का? होय, पर मी आहे ना, मी आहे. तू उद्या जाणार आहेस आणि परवा येणार आहेस. या 2 दिवसात मी माझ्या कुठल्याही मीटिंग्स किंवा माझं कुठलंही काम ठेवणार नाही. 24 तास आईच्या बाजूला बसून राहील. आणि मला हे माहिती आहे की तुला कोणामुळे आईची जास्त काळजी वाटते. मी आईला सोडून 1 मिनिट पण जाणार नाही. माझं लक्ष असेल. बिनधास्त जा. ठीक आहे, चालते. येतो. कोण कुठली मुलगी ही, पण आईची सख्खी नात असल्यासारखी तिची काळजी करते. ठीक आहे, चल, गुड नाईट. थँक्यू. मग काय सकाळीच निघताय का? हो, कोण कोण जात आहे सहलीला? आम्ही सगळ्यात चाललोय. मी, प्राजक्ता, आमची जीएस कमळी, अनिका, सगळे, आमचा अख्खा क्लासच आहे इनफॅक्ट. आणि निंगी? आहे ना, ती कुठे जाणार? 1 मिनिट, तुम्हाला निंगी कशी माहिती? तुम्हीच एकदा बोलताना बोलले होते ना, तिचं नाव घेतलं होतं. अच्छा. आता ऍक्च्युली कमळीचाच फोन होता. ती जरा थोडी टेन्शन मध्ये हो, अन्नपूर्णा आजींच्या तब्येतीमुळे. तशी कमळी आल्यापासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे, पण म्हणावी तितकी नाही. असं आता रुळली का पोरत्या घरात? रुळती हळूहळू. आणि ऑब्व्हियसली तिचे वडील राजन काका आहेत ना, आता तिची काळजी घ्यायला. हा, आता फक्त तिची आई म्हणजे त्या गौरी काकू कधी येत आहेत त्यांच्याकडे राहायला माहिती नाही. त्या लवकरात लवकर यायला पाहिजेत. त्या आल्या ना की त्यांची फॅमिली खरंच पूर्ण होईल, छान हॅपी फॅमिली होईल. आणि एका गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे कमळीचे आबा एक्सपायर झाले आणि ते अजून कमळीला माहिती नाहीये. तिच्या आईचीच अशी इच्छा होती की कमळीला आत्ता ह्या गोष्टी कळू नयेत म्हणून. ते असते ना आत्ता, तर खरंच त्यांची फॅमिली पूर्ण झाली असती. आता कमळीला त्यांनीही स्वीकारलंय आणि तिची ती काळजी बी घेतात. मग मी एकदा त्यासनी भेटायला गेलो तर काय हरकत आहे? माझी कमळी आता तिच्या हक्काच्या जागी सुखी आहे. म्हणजे आता काय तशी काही भीती नाही. किमान मी एकदा त्यासनी भेटून त्यांच्या संग बोलायला तर पाहिजेच. चला चला चला, आय एम रेडी रेडी.
आता आय होप तुम्ही सगळे पण रेडी. आपल्या सगळ्यांना रिसॉर्टला जायचंय, फार एन्जॉय करायचंय, गेम्स खेळायचंय, म्युझिक ऐकायचंय. ए माकडीने आमचं आधीच ठरले, आम्ही सगळी रायगडावर जाणार. आता बस भी. ए निंगी चिंगी, माझं ठरलंय मी रिसॉर्टला जाणार आणि त्यामुळे सगळ्यांना रिसॉर्टलाच यावं लागणार. रिश ऐक ना, मी ना बसमध्ये आपल्या दोघांसाठी एक वेगळी सीट रिझर्व केली आहे. त्या स्पेशल सीटवर तू एकटीच बस, मी गडावरच जाणार आहे. रेश कुठे कमी टमीच्या नादी लागतो. ती टॅन करवेल तुला टॅन व्हायचंय नको, तू माझ्यासोबत चल. आणि का मला कमळीचाच प्लॅन पटलाय आणि स्टुडंटसाठी सुद्धा तोच करेक्ट आहे. ही स्टडी टूर आहे. स्टडी टूरसाठी रिसॉर्टला जाण्याची आयडिया तुला एकटीलाच सुचू शकते. ऐकलंस, आम्ही गडावरच जाणार आहे. आता तू बघ तुला काय करायचंय ते. बोलो तुझी टॅक्सी बोलो. ए गावच्या टॅक्सी मी मागवीन, पण ती तुझ्यासाठी. बडबड करत बस, त्याआधी तिकडे बघ आली आमची बस. आता कळलंच असेल तुला सगळ्यांचा निर्णय काय आहे. तुम्ही सगळे मूर्ख आहात का? रिसॉर्टचा सगळा खर्च मी करते ना, रिसॉर्टला जाऊया ना. अनिका, तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहित नाही वाटतं, म्हणून तू अशी बोलतेस. अगं त्यांच्या गडावर आपल्याला जायला मिळतं, ही किती भाग्याची गोष्ट आहे. एक्झॅक्टली. अरे जेव्हा मी माझ्या आई बाबांना सांगितलं ना की मी रायगडावर जाते, ते इतके खुश झाले. म्हणाले की कॉलेजमधल्यांनी खूपच छान उपक्रम राबवलाय आणि प्रत्येक मुलाने प्रत्येक वर्षी एखाद्या तरी महाराजांच्या गडाला भेट द्यायलाच पाहिजे. अनिका, तुझ्यासोबत त्या फ्रीच्या रिसॉर्टवर जायला आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये. आम्ही कमळीसोबतच जाणार, ते पण गडावर. बरं ऐका, सगळ्यांनी ऐका. आपण सगळे महाराजांच्या गडावर चाललोय तर आपल्याला त्याचं भान असलं पाहिजे इथनं जायच्या आधीच. खरं बसमध्ये बसताना उतरताना तिकडे दिवसभर आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जय भवानी. जय भवानी. चला. ए यू टू वेट. कुठे चाललेत तवा तवा? गडावर ना सगळे चालले. इडियट आहे हा, इडियट आहे. काही गडावर जायचं नाही. चला घरी चला, आपण घरी जायचं. चला गो, आपण गो गो. बघते मी पण हे लोक कसे जातात ते.